रात्रीची वेळ होती. शैला आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन पडवीत झोपली होती. बाजूलाच तिचे आई वडीलही झोपलेले होते. पडवीच्या एका कोपऱ्यात चंदर आणि सुंदर नावाचे खिलारी बैल रवंथ करत डोळे मिटून बसले होते. शैला नुकतीच माहेरी आलेली होती. आपल्या गरीब आई वडिलांना भेटून ती सासरी जाणार होती. मुलगी आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन भेटायला आल्याने आनंदित झालेल्या शैलाच्या आई वडिलांनी गोडधोड जेवण बनवून मुलीला लाडाने खाऊ पिऊ घातले होते. छोट्याशा नातवाचे लाडकोड केले होते. रात्री मोठ्या समाधानाने ही माय लेकरं आपल्या साध्या पडवीत शांत झोपली होती. बाहेरच्या अंधारात मात्र कोणाच्या तरी दबक्या हालचाली सुरू होत्या. हातात चाकू घेऊन दोन चोर पडवीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. आतली कडी उघडून चोर पडवीत घुसण्यात यशस्वी झाले. त्यांनी आवाज होऊ न देता हे काम केले होते. पण चंदर आणि सुंदर बैलाला चोराची चाहूल लागली. घरात रात्रीच्या वेळी शिरलेल्या अनोळखी इसमांना बघून बैल ताडकन उठून उभे राहिले. बैलांच्या आवाजाने शैला दचकून जागी झाली आणि तिचे आई बाबा सुद्धा आवाजाने जागे झाले. समोर उभ्या असणाऱ्या दोन चोरांना बघून शैला आणि तिचे आई बाबा घाबरले. त्यांच्या अंगाचा भीतीने थरकाप उडाला. मदतीसाठी कोणाला बोलावण्याचेही त्यांना जमले नाही. भीतीमुळे त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. आत शिरलेल्या चोरांनी हातातील चाकूचा धाक दाखवत त्यांना दरडावले. घरातील किमती चीजवस्तू द्यायला सांगितल्या. शैलाच्या आईच्या गळ्यातील दागिने चोरांनी हिसकावून घेतले. शैलाचे दागिने घेताना शैलाने त्यांना विरोध केला. तिने तिचे दागिने घट्ट पकडून ठेवत ओरडायला सुरुवात केली. तसे एका चोराने तिच्या बाळाजवळ जात त्याच्या गळ्याला चाकू लावला. बाळाला चाकू लावता शैला घाबरली. बाळाच्या काळजीने तिने दागिने देण्याचा विचार केला. पण चोरांनी आपल्या बाळाला इजा करण्याचा टाकलेला डाव तिला आवडला नाही. ती संतापाने थरथरू लागली. आणि एवढ्यात आकरीत घडले. चंदर बैलाने हिसाडा मारत खुंट्याचे दावे तोडले आणि एका चोराला जोरदार धडक दिली. गाफील चोर बैलाच्या धडकेने दूर जाऊन पडला. त्याच्या हातातील चाकू सुद्धा दूर उडाला. दागिन्यांची पिशवी हातातून निसटून चंदरच्या पुढे पडली. बाळाजवळ असलेला चोर या अनपेक्षित हल्ल्याने भांबावला. मग तो बाळाला सोडून दागिन्यांची पिशवी घ्यायला धावला. तसा चंदर बैलाने त्यालाही शिंगांचा तडाखा दिला. दुसरा चोरही चंदर बैलाच्या धडकेने जमीनदोस्त झाला. चोरांची ती अवस्था बघून चवताळलेल्या शैलाने बाजूला पडलेला चाकू हातात घेतला आणि ती रागाने चोरांवर धावून गेली. एकाच वेळी चंदर बैल आणि चाकू घेऊन धावून येणारी शैला बघून दोन्ही चोर हादरले आणि मग ते जीवाच्या भीतीने कसेबसे उठले आणि दागिने तिथेच सोडून बाहेरच्या अंधारात धूम पळून गेले. पळणाऱ्या चोरांकडे शैला आणि चंदर बैल रागाने बघत तसेच दारात उभे राहिले. आज त्या दोघांनी एक संकट पळवून लावले होते. शैलाने मातृप्रेमाच्या ताकदीने चोरांशी दोन हात करण्याचे धाडस केले, तर चंदर बैलाने स्वामीनिष्ठपणाला जागत आपल्या मालकावर आलेल्या संकटाला पळवून लावले होते. धन्य ती आई आणि धन्य तो स्वामीनिष्ठ चंदर बैल.